फायनली आपण आता जेवायला सुरुवात केलेली आहे आणि मस्तपैकी तुकड्या आणि चिकन. गुजरात में आए तो गुजरात में खाली खाना चाहिए. राधे राधे. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं धीरज मानसी या YouTube चॅनलवर. तर आज आम्ही चाललोय द्वारका. द्वारका म्हणजे बरंच काही ठिकाणी आहेत ते तुम्हाला आमच्या टर्मिनलवरनं समजलं असेल. ट्रिप आहे, 5 दिवसाची ट्रिप आहे आणि निघताच आम्हाला भरपूर टाइम झाला. आमची बोट निघून गेली. आता 9ची आमची ट्रेन आहे. तर बघूया आता आपला पुढची जर्नी काय आहे आणि कसं काय द्वारका आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. ते तुम्ही बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कंटिन्यू राहा. म्हटलं तर चला आता आमची बोट पण निघाली बघा. फायनली आम्ही आता मुंबई सेंट्रलला पोहोचलोय आता आणि आमचा गाईड इज रेडी आणि आमच्या गाईडच्या ज्या हे आहेत ते संपलेलं आहे. वया बिया संपल्यात, फक्त गाईड रेडी आहे आता. फायनली आमची आता ट्रेन आलेली आहे आणि आमची फायनली आता आपला प्रवास सुरू होणार आहे आता. तर बघूया आता. सध्या आमची रील्स चालू आहे, रील्स शूट होतोय. तर बघूया आता 9:05 मला वाटते सुटणार आहे ना संकेत. 9:05 डायरेक्ट द्वारका. आमची जर्नी चालू झाली आहे आणि मानसी थोडी रागवलेली आहे आणि आपल्यासोबत संकेत आहे आणि आमचा प्रवास आता द्वारकेला डायरेक्ट आपण द्वारकेलाच भेटू. आता थोडं आम्ही जेवतो, काहीतरी खातो, मग झोपतो. डायरेक्ट सकाळी डायरेक्ट आम्ही द्वारकेला. आता बघूया जेवण पण टाकतोय ना आपण काय काय. हो, जेवण पण आम्ही काय काय आणलंय. एवढी मानसीने सॉरी संकेत भाऊनी तर खास काय आणलं सुनी डब्बा. अरे पण काय आणला? स्कूलचा डब्बा आणला. मच्छी फ्राय आणले आणि घुंगुमाट असा हा वास सुटणार आहे आज ट्रेन मध्ये. ज्यांचे उपवास असतील त्यांच्यासाठी सॉरी. पण आता बघूया, आता थोडं जेवूया कारण आता वाजले किती 9 वाजता आमची ट्रेन सुटली आहेत ना. हे बघा आणि थोडी आम्ही नाही बोर्डीपर्यंत आम्ही नाही, दुसरे पॅसेंजर होते. त्याही थोडी रिक्वेस्ट केली आम्हाला की सर, आणि आम्हाला तेवढाच पाहिजे होता. हे बघा सॉरी तुम्हाला दिसतो की नाही, पण आम्हाला तीन सीट आम्हाला जवळच्या जवळ भेटलेत आम्हाला. ऍक्च्युली पहिले आमचे थोडे लांब होते. काय सीट माहिती नाही, आम्हाला रिक्वेस्ट केली. नाही आम्ही बरोबर होतो, टायमिंगवर होतो, पण आम्हाला परफेक्ट भेटलेत. आता बघूया आता थोडी 19 वाली सीट. 1 तास अगोदर आलो आम्ही. किती 1 तास अगोदर. ते जाऊ दे, मी त्यांना काय सांगतो आहे काहीतरी घेऊन येतो म्हणून बाहेर गेले. ओवा आणायला बाहेर गेले आणि आले किती वेळा? 5 मिनिटं 9ला 5 मिनिटं. चला तर आता जेवूया आता नंतर आणि पुढची जर्नी एन्जॉय करूया. आता फक्त आपल्याला एन्जॉय करायलाच यायचं आहे आणि आलोय आपण त्यासाठी, तर एन्जॉय करूया. चला आता मस्तपैकी जेवूया आणि काय आणलंय? चिकन. आज खाऊया मस्तपैकी. आणि संकेतने आणलंय मस्तपैकी मच्छी आणि इथं राईस आहे आणि इथं भाकऱ्या आहे. तर मस्तपैकी आपण खाऊया आणि ट्रेन आपली थांबलेली आहे, बाकीची दुसरे चालतात. तर एन्जॉय करूया आपला जर्नी, आपली जर्नी.
मस्तपैकी भाकरी आणि आपला शेवटी आपण आगरी माणसं आहोत आणि आपण मच्छी आणि चिकन त्याशिवाय राहूच नाही शकत. आणि हा माणसेनी बनवलाय ना माणसे. मस्तपैकी असा जर्नी आज स्पेशल हॉटेल टाईप मध्ये एकदम हॉटेल सिस्टीम एकदम माणसेने केले. आता मस्तपैकी जेवूया आणि थोडा मला पण कांदा ओके आणि लिंबू. थँक्यू. फायनली आपण आता जेवायला सुरुवात केलेली आहे आणि मस्तपैकी तुकड्या आणि चिकन जेवूया आणि भेटल्यानंतर खूप भूक लागली बाबा. नंतर भेटू जेवल्यानंतर. आता आम्ही जेवलोय आता आणि हा वाट बघतोय काय काय असं जेवण. आता मस्तपैकी झोपू आम्ही. उलटा घेतो उद्या नाही मध्ये मध्ये भेटू जाग आली तर बेकार. बघूया आता पुढं काय. अरे मला ते आपण किती वाजता पोहोचू संकेत. 2 वाजता 2 नाही 1 वाजता. रे 2 वाजता 1 वाजता पोहोचू. हा मग 2च वाजता ठीक आहे. 2 वाजता भेटू. एवढा काय म्हणतात. वाजलेत 9 आणि आम्हाला पोचायला आता वाजतील काहीतरी 2 वाजतील. आपण आपला तोडणं दाखवू शकतो. राजकोट स्टेशन आहे आता इथे. सॉरी फेस दाखवू नाही शकत कारण झोपेच्या ह्याच्यात थोडा फेस खराब झालाय. दाखवायचा मूड नाही. आणि हे बघा हिचा फेस बघा. फ्रेश झालो ना तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता चांगले आणि सीनच झालं. आम्ही उतरलो फ्रेश होण्यासाठी राजकोटला. फ्रेश वॉश लावला बाहेर उतरलो आणि अर्धा फेस वॉश लावलाय आणि आम्ही ट्रेन निघाली. धावतो अर्धा. सगळी मजाच बघत असतो. तर बघा मस्तपैकी फक्त ट्रेनच ट्रेन राजकोट. आता थांबली इथं परत पण याच्या अगोदर निघालेली. काहीतरी खाऊन घेऊन नाश्ता करून ते करायचं होता. आम्ही आलची ना मला आलचीला आलो एवढा काय मोठा विषय नाही. अजून खूप मोठी अजून जर्नी आहे. पण मजा आहे. तो फेस वॉश आता लावलेला फेस न तर त्याला सगळा फेसला सगळा नाश्ता बिस्ता करून मस्त आपली जर्नी चालू झाली आता. आणि तुम्हाला मी दाखवलं नाही ना आमचा 3 टायर AC. हे बघ काय अवस्था 3 टायरची. हिचं चांगलं म्हणजे इथं ह्याच्यात होती राजकोटला. दुबईला होती ना. बघा ते बघण्याची अवस्था नाही याची 3 टायरची. चलो तर आता मस्तपैकी काय नाही तर कांद्याला खाऊ दे आपलं ना. खाऊया नंतर बघूया काय काय भेटते पुढं. तोपर्यंत तुडवा. भूक लागल्यावर सगळं मस्तच लागतं. खा. मग याला पिझ्झा पाहिजे. पिझ्झा मागवतो ना याला वाटतं वर्ष जाईल. पिझ्झा काही येणार नाही. मला नाही पिझ्झा पाहिजे. यांना काही दोघांना काम नाही तर इथं स्नॅप वरती फोटो काढतात. बघा ना मजा यांची. काय खरा नाही यांचा.
येरी बुद्धा आणि बोलतात मी कृष्ण न सुदामा. अरे कसलं कृष्ण न सुदामा. चहाची वाट बघता बघता शेवटी भूक लागलीच. मी चहा पिल्याशिवाय काय खाणार नाही बोलतो. आला चहावर त्या कपकेक तो बोलतो पॅनकेक. शोभली उरणकर. मग बघ बरं लागतंय. बघ बरं लागतंय का. ओव्हर नाही नाही बोलता बोलता बस संपवला. परिस्थिती कसं होते. तर आम्ही आता जामनगरला आलोय आणि जामनगरला आम्ही झालो जाम. आणि याच्या आशेने आम्ही याच्या आशेवर राहून आम्हाला बोलते ढोकला देतो बोलतो तुम्हाला. कसला काय ढोकला नाही काय नाही आणलेलं तेच खातो. उरण आणलेलं एकटाच असते. एअर लागला भूत झोमले. गुजरातला आल्या वेळेला भूत झोमले. हिला भूतीन चला. तर फायनली आमची डेस्टिनेशन आता आली आहे. बॅगी वगी सर्व रेडी. उतरायची तयारी. फायनली आम्ही आता पोचलोय आमच्या वारगाला. आणि ह्या पण आणि हे पण आणि आम्ही पण. सगळी पब्लिक मला वाटतं द्वारकालाच आले ना. पहिली दर्शनाला आले. आमची आता रिक्षा निघालेली आहे आणि ह्या अशा बॅगा ठेवलेल्या आहेत. आम्ही बघा फुल धमाल. रिक्षा पण आमची स्पेशल आहे. स्पेशल काय रे. ड्रायव्हर पण स्पेशल. बघा साधा काम नाही आमचा. मंदिर बघा एक नंबर. तर संध्याकाळी आपण जाऊ आणि मंदिरात दर्शन घेऊ. राधे राधे. आम्ही खूप फिरल्यावर आणि खूप मेहनत केल्यावर खूप महाग आहे.
खूप म्हणजे खूप रूम्स मागत आणि फायनली आम्हाला आता रूम भेटलाय, पण जेवलो नाही काय नाही, पण आता फायनली एक रूम भेटलाय. तर त्याला आपण रूम दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आमच्या प्रमाणे आम्हाला चांगला भेटलाय आणि हां रूम भेटलाय. आणि हे बघा आतमध्ये पण मस्त बाथरूम वगैरे एकदम व्यवस्थित आणि गरम पाण्याची सोय पण, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथं वायफाय पण आहे. आणि ठीक आहे, हे बघा आम्हाला तिघांसाठी एकदम कम्फर्टेबल रूम आहे, काय टेन्शन नाही. आणि एसीची अजिबात गरज नाही, कारण एवढी थंडी आहे इथं विचारू नका. द्वारकाला मस्त रूम आहे, मंदिराच्या जवळ आहे. अजून एक रूम भेटली होती, पण ती एकदम म्हणजे मंदिराच्या जवळच डायरेक्ट, पण तिथं गरम पाणी हा 5 वाजताच येतो, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केला. मी तिथला लोकेशन आहे ना टाकलेलं आहे, म्हणजे जस्ट तुम्ही असा विंडो ओपन केलात ना की असं डायरेक्ट मंदिर समोर. पण आम्ही थोडा रिजेक्ट केला, कारण रूम आम्हाला आवडली नाही, कारण ह्या साईडला अशाच रूम आहेत आणि त्यात काय एवढी काही मोठी गोष्ट नाही की इथं 5 स्टार नाही. आपल्याला फक्त 1 दिवस काढायचा इथं. आणि मॅडम बघा अशी झोपले, लय दमले बिचारी. तर आता थोडा फ्रेश होतो, जेवतो. पहिला वाजले 3, खूप लेट झाला आणि रूम शोधता. तर आता बघूया, जातो थोडा जेवतो आणि मस्त आराम करतो. डायरेक्ट 5 वाजता मंदिरात जाऊ. आणि हे आलेले आहे, आता काय सांगतो, अवतार बघा डेंजर. चला आता 5 वाजता भेटू. आता डायरेक्ट मंदिरात जायला निघू आणि जेवायला बघूया काय भेटते इथं. जेवूया पहिला, चला भेटू. चला तर आता मस्त की आता फ्रेश वगैरे झालो आम्ही 3 जण रेडी दर्शन घ्यायला. आता थोडा जेवणाचा वेळ निघून गेला, तर आता मस्तपैकी नाश्ता करू. पावभाजी मागवले आणि तुम्ही काय मसाला डोसा. मस्तपैकी नाश्ता करू आणि दर्शन घेऊ. पावभाजी आलेली आहे आणि मानसी खाणार आता, आणि मी पण खाणार, मानसीच नाही खाणार. मस्तपैकी खातो, नंतर भेटूया आपण. त्याचा काय आला की नाही त्याला टाइम लागेल, तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो. मस्तपैकी डोसा आलेला आहे, संकेतचा डोसा आणि आमची पावभाजी. तुडव आम्ही तर तुडवला होतो, वरना 2 एक्स्ट्रा पाव पण मागितलं ना. ठीक होतं ना, मस्त आहे. हा ओके, म्हणजे पैसा वसूल आहे. आता खाऊन घेतो, भरपूर भूक लागली. कधी बघितली काय कसली आहे. फोटो वगैरे काढले आम्ही आणि आता चालू दर्शनाला. मोबाईल ठेवायला लागतो लॉकरमध्ये, आता तेच शोधतोय. लोकांना पैसा नाही, फोटो वगैरे काढले.
सो फायनली आमचं दर्शन झाला एकदम मस्त. फक्त एवढाच झाला की 1-2 सेकंड आमचा दर्शन झाला, कारण खूप गर्दी होती. कारण यावेळी जो तुम्हाला ध्वज दिसतो तो मला वाटतं यावेळी होतो, त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी होती इथे. खूप भारी वाटलंय. राधे राधे. देवलावर लावतो बाकी वरती लावले ना, देवलाच्या वरती लावतो. तिथं का लावलेला तुला पडाला. ठेवासाठी पाहिजे दाखवतो. कशात काढू, कशात काढू. राधे राधे राधे. नाही राधे कृष्ण. राधे कृष्ण. राधे राधे. याने काय केलं, कसं वाटतं ना आम्ही फुल गर्दी. बघ दर्शन. हा चला आता आम्ही मार्केटमध्ये आलोय आणि मार्केट बघा कसा भरलाय. कितीला? 50 ना? 50 ला. आणि हा 80. 1 मिनिट रुको. हा 40 वाला. साड्या 1500 रुपये. 1500 रुपये ना. ड्रेस व गुजराती ड्रेस.
व्हाईट मस्त वाटतं बघ. हा व्हाईट भारी वाटतं. व्हाईट माणसाला आवडला व्हाईट. गेली घ्यायला सकाळी आलो. सकाळी नाही दुपारी आलो तेव्हा ऊनच गर्दीच नव्हती. आता गर्दी बघा कसली आहे ना. गर्दी होती का दुपारी? गर्दीच नव्हती. आता बघ कसली गर्दी झाली. फुल पब्लिक भरले. यात्राच भरली. मस्त खायला दोन दोन बघा दोन दोन बीत आहे. आता मी मस्त रिफ्रेशमेंट आणि कॅशियर आमचा काहीतरी घ्या. चनिया चोली गुजरात में आए हैं तो चनिया चोली साडी साड़ी साड़ी कसला एक नंबर आहे. पण मला एक समजलं नाही. आता आपण गुजरात मध्ये आलोय आणि इथं चनिया चोली आणि काय बोलतात साड्या वगैरे ज्या गुजरात येत नाही एवढ्या महाग आहेत ना. मला असं वाटतं की मुंबईमध्ये स्वस्त येतात. आपल्या उरणमध्ये 300-400 रुपयाला ते इथे एवढ्या महाग आहेत ना तर विचारूच नका. म्हणजे रेट काढूनच आम्ही आश्चर्य आलो. घेतलं तर नाही पण एक विचारायला गेलो की बाबा गुजरात मध्ये तर स्वस्त असेल पण नाही भरपूर महाग आहे. असं ऍक्च्युली कसं आहे देवास ठिकाणी आहेत तर असं थोडा महाग असेलच. तर त्याने विचारला इथंच बनतात का ते बोलतात हा स्वस्त आहे बोलते. असं चला हा गोमती घाट आहे आणि हे उंट माझ्यासारखे माझ्यासारखे उंट आता नाही पण मजा वाटेल ही सकाळी. बघा हा ब्रिज आहे तो काय बोलतोय याला अरे विसरलो मी. हा मग मी सांगतो. हा गोमती घाट नाही रे सेतू सेतू बोलतात त्याला. आमचा गाईड येऊ दे मग तुम्हाला सांगतो या ब्रिजला काय बोलतात. सॉरी आमच्या गाईडला विचारला सुदामा सेतू म्हणून बोलतात त्याला. सॉरी माफ करा. सॉरी ते आता कसं लक्षात नाही पण याला सुदामा सेतू म्हणून बोलतात. आता रात्री थोडा स्पष्ट दिसणार नाही पण ओके उद्या सकाळी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. थंडी वाजायला लागली आता. थंडी नाही एवढी नाही नाही. चला थोडा रूमवर जाऊ आणि थोडा आराम करू आपण. गुजरात में आए तो गुजराती थाली खाना चाहिए. कड़ी अरे शेव भाजी
हाँ सेव टमाटर और ये आलू मटर ये छोले गुजरात में आए हो तो गुजरात का मजा ले लो और खाओ वाट लावो. चला आता जेवण घेतो मस्तपैकी, बघतो कशी टेस्ट आहे. मस्तपैकी थाली सजलेली आहे. जेवणानंतर काहीतरी असं मस्तपैकी स्वीट खाऊया. रसमलाई घ्यायची, रसमलाई खाऊ. एक रसमलाई दे रे, एक रसमलाई. मस्त तांदू नको नीट कर. आजचा दिवस आम्ही इथंच आज एंड करतो द्वारकामध्ये. आणि उद्याचा दिवस हा आमचा नागेश्वरला असेल आणि पुढे पण आहे बरंच काय आहे. तर असेच सेकंड डे साठी असेच कंटिन्यू राहा. म्हणजे तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आज आम्ही एंड करतो हा व्लॉग आणि दुसऱ्या दिवसासाठी असंच आमचे व्हिडिओ शेअर करत राहा आणि असं बघत राहा. म्हणजे तुम्हाला उद्याचा दिवस पण हा आमचा व्लॉग येईल आणि आम्हाला पण मजा वाटेल की आम्ही काहीतरी तुमच्यासाठी काहीतरी द्वारका शो केली, आमची मजा मस्ती. तर कसा वाटला व्लॉग? कारण आजच्या दिवशी जर आम्ही 2दा दर्शन घेतलं आणि हा सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की खूप भारी वाटला. आम्ही एकदा नाही घेतला दर्शन, 2दा गेलो. कारण एकदा आमचा मन समाधान झाला नाही, त्याच्यामुळं खूप दमलोय आणि ट्रॅव्हलिंग करून कंटाळा आलाय. त्याच्यामुळे आम्ही लवकरच जेवलो, मस्तपैकी खाला आणि आता मस्तपैकी झोपू आणि 1 डे इथंच क्लोज करू. सेकंड डे साठी रेडी राहा. डायरेक्ट नागेश्वर आणि बरंच काय ठिकाणी. चला आता बाय, गुड नाईट, टेक केअर.